सौ उज्ज्वला निरंजन महाजन. ग्रंथाचे नाव हनुमान चरित्र. हा ग्रंथ मराठी पद्यामध्ये आहे, पण वर्णन वाचल्यानंतर आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेत आहे. क्षमारूपी असावे सदा, पाळावी वडिलांची मर्यादा, कोण करू नये कदा हेच सांगणे. या चरित्रामध्ये 7 अध्याय आहेत. पद्यामध्ये असले तरी कंटाळा येत नाही. या ग्रंथामध्ये प्रथम अध्यायात सुंदरी अंजना सुंदरी व पवनंजय यांच्या विवाहाबद्दल आणि दुसऱ्या अध्यायात पवन अंजना विवाह याबद्दल माहिती आहे. तिसऱ्या अध्यायात अंजनेला अरण्यवास झाला होता, तो का झाला याबद्दल माहिती आहे. चौथ्या अध्यायात अंजनाचे भववर्णन. 5व्या अध्यायात हनुमान. सर्व श्रावक श्राविकांना माझा जय जिनेंद्र. माझे नाव दीपक संगे. मी अंजनगाव सुरजीचा रहिवासी आहे व आज मी आपणास सर्वार्थ सिद्धी या ग्रंथाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. सर्वार्थ सिद्धी हा ग्रंथ पूज्यपाद आचार्यांची तत्वार्थ सूत्रावरची पहिली उपलब्ध टीका आहे. तत्वार्थ सूत्राचे मूळ रचयिता आचार्य उमास्वामी आहेत. उमास्वामी हे कुंदाकुंदाचार्यांचे शिष्य होते. कुंदाकुंदाचार्यांची पाहुडे सगळे प्राकृत भाषेत आहेत, परंतु त्यांचे शिष्य असलेले पूज्यपाद स्वामींच्या वेळी वैदिक धर्मात व राजदरबारी व विद्वानांमध्ये संस्कृतचे प्राबल्य वाढल्यामुळे पूज्यपाद स्वामींनी आपली ही टीका संस्कृतमध्ये व सूत्ररूपाने रचलेली आहे. त्यांनी या एकूण 357 सूत्रे याच्यात 10 अध्यायात रचून महावीर प्रभूंची दिव्य देशना सूत्रबद्ध केली आहे. सूत्रांविषयी म्हटले जाते की त्यामधील एक मात्रा अथवा एक अक्षर जरी कमी करता आले तर सूत्रकाराला पुत्रजन्मा इतका आनंद होतो. त्यामुळे घागर में महासागर असा हा तत्वार्थ सूत्र ग्रंथ आहे. सर्वार्थ सिद्धी टीका पूर्वसूरींच्या अनेक ग्रंथांचे अत्यंत सूक्ष्मदृष्टीने अध्ययन करून पूज्यपाद आचार्यांनी अत्यंत साक्षेपी पद्धतीने लिहिलं आहे. जीव अजीव आस्त्रव बंधव मोक्ष संवर निर्जरा व मोक्ष या 7 तत्वांची सखोल चर्चा जी सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी मांडली गेली आहे ती तत्वार्थ सूत्रात प्रामुख्याने असल्यामुळे या ग्रंथाचे तत्वार्थ हे नाव सार्थक आहे. 11 अंग 14 पूर्व जिनवानी अपार महासागर आहे. त्यामानाने आज पंचम कालात आपले आयुष्य अत्यंत कमी व आपला क्षयक्षमही अत्यंत कमी आहे. त्यामुळे जन्म जरा मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी आवश्यक त्याच गोष्टींचा स्वाध्याय आपण केला पाहिजे. 5 अस्तिकाय 6 द्रव्ये 7 तत्वे 9 पदार्थ व मोक्ष मार्गाचे वर्णन सूत्ररूपाने तत्वार्थामध्ये आहे व त्यावरील भाष्य म्हणजे सर्वार्थ सिद्धी ग्रंथ आहे. आज प्राकृत व संस्कृत भाषेचा व्यासंग असणारे किंवा ती भाषा समजणारे फारच थोडे लोक आहेत. आपल्याला मराठी भाषेत जास्त वाचण्याचा लवकर कळल्यामुळे आपण पसंती आपली मराठी भाषेला देतो. म्हणून महावीर कंडारकरांनी सर्वार्थ सिद्धीचा मराठीत अनुवाद करून आपल्यावर प्रचंड उपकार केले आहेत. महावीर कंडारकर हे सोलापूर व बारामती हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले आहे. तर त्यांचे शिक्षण व धार्मिक स्वाध्यायाचा पाया बाहुबली ब्रह्मचर्याश्रमात रचला गेला. सर्वार्थ सिद्धीचा मराठीत अनुवाद करण्यापूर्वी त्यांनी प्रथमानुयोगातील पद्मपुराणाचे 3 खंड, आदिपुराण 3 खंड, वर्धमान चरित, पार्श्वनाथ चरित इत्यादी ग्रंथांचा मराठी अनुवाद यशस्वीरित्या केलेला आहे. त्यांनी हा सर्वार्थ सिद्धीचा मराठीत अनुवाद करताना सर्वार्थ सिद्धीच्या रचित राजवार्तिक व श्लोकवार्तिक या टीकांवरील काही खास भागांचा संदर्भ मराठीत अनुवादित करून तोही यासोबत जोडलेला आहे. राजवार्तिक व श्लोकवार्तिकसाठी त्यांनी प्राध्यापक श्री रतिकांत शहाची मदत घेतली आणि आपला हा अनुवाद सटीक, निर्दोष व सर्वव्यापक असण्याची एवढी तळमळ त्यांना होती की त्यासाठी त्यांनी आपला हा अनुवादित ग्रंथ ब्रह्मचारी रेवतीपेन जोशी सोलापूर श्राविकाश्रम यांच्याकडून तपासून घेऊन त्यांच्या सूचनांचा योग्य तो आदर करीत व योग्य ते बदल करून चोखपणे आपले काम केले आहे.
तत्वार्थ सूत्राचे पठण रोज करणारे, अष्टमी चतुर्दशीला करणारे, पर्युषणपूर्वात उपवासपूर्वक करणारे श्रद्धावंत आहेत. नुसत्या पठणाचे फळ उपवास अशी श्रद्धा आहे. असा हा ग्रंथराजाचे मराठीत अनुवाद करणे सोपे काम नाहीच. पाल्हाळिक न होता योग्य तो सर्व अर्थ येईल असा अनुवाद प्रासादिक भाषेत रसाळतेने श्री कंडारकरांनी केला आहे. मूळ अर्थ व आशय कायम ठेवून सामान्य माणसालाही कळेल अशा सुगम भाषेत सुयोग्य सुबोध अर्थासहित त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केला आहे. स्वाध्यायप्रेमींनी हा मराठी अनुवाद अवश्य वाचावा. जय जिनेंद्र. बोलो द्वादशांग जिनवाणी माता की जय. जैन सिद्धांत शास्त्र की जय. परम पूज्य गुरुवर अक्षर विद्याभूषण सन्मती सागर जी महाराज की जय. जैन धर्म की जय. मराठी दिवसाच्या निमित्तानं कारंजा बगेवाड मैत्री मंडळाच्या संयोजकाखाली आपले जैन आगम मराठीमध्ये किती आहे हा उपक्रम घेऊन प्रत्येक ग्रंथांचा 5 मिनिटं त्याचा परिचय देण्याचा हा उपक्रम स्तुत्य उपक्रम आहे. त्याच कडेमध्ये माझ्याकडे आलेले 2 ग्रंथ आहेत. षट संस्कार आणि षटकर्म हे मराठीतलं एक सुंदर छोटं पण खूप सुंदर ग्रंथ आहे. विसाहुमर ज्ञातीतील पंकेश्वर गोत्रातील दोशीनाथजी जोईता यांचा जन्म झाला. त्यांच्या संयोजनाने या पुस्तकाचे संकलन केले. छोटे पण आजच्या भयावह परिस्थितीला काबू करण्यास अति उपयुक्त असे आहे. सर्वांनी त्याचे वाचन आणि आचरण करावे हीच अपेक्षा. जैन शास्त्रामध्ये या क्रियेच्या योगाने आत्मा संस्कारयुक्त होतो. त्या क्रिया 3 प्रकारच्या आहेत. गर्भान्वय क्रिया, दीक्षान्वय क्रिया और कर्तन्वय क्रिया. गर्भापासून ज्या क्रियांनी श्रावक आपल्या संतानाचे संस्कार करीतो त्यास गर्भान्वय क्रिया म्हणतात. व्रताला धारण करण्याच्या क्रियेला दीक्षान्वय क्रिया म्हणतात. ज्या क्रिया पुण्यवान आणि पुण्य करणाऱ्या लोकांना प्राप्त होऊ शकतात आणि ज्या मोक्षमार्गाचे आराधन करणाऱ्या फलरूपाने प्रवृत्त होतात त्या क्रियांना कर्तन्वय क्रिया म्हणतात. गर्भान्वय क्रियाचे 53 भेद, दीक्षान्वय क्रियाचे 48 व कर्तन्वय क्रियाचे 7 भेद आहेत. गर्भधारणेपासून म्हणजे विशेष जी स्त्री रजोधर्माच्या वेळी शास्त्रानुकूल आचरण करीत नाही तिला योग्य संतान होत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीने रजोधर्माचे पालन पूर्णपणे केले पाहिजे. जर तुम्हाला संतान सुसंस्कृत आज्ञाकारी हवे असेल तर 9 महिन्यांची अलग अलग क्रिया, प्रत्येक संस्कार करते वेळी अरहंत पूजा, कलश स्थापना आदी मंगल करून अलग अलग मंत्रांनी सहित भोजन, अन्नप्राशन, मौंजीबंधन, शिक्षा, व्यापार, विवाह आदि आदि बहुत सारे संस्कार दिलेले आहेत. व्रतधारणेची क्रिया व प्रेरणा करतात. 3 दिवस काय करावे व काय करू नये याला आधान हे मुख्य रूपाने 16 संस्कार घेतलेले आहेत. पूजन होम करून पती पत्नीवर पिवळे तांदूळ वगैरे फेकत जावेत. सज्जाती भागी भव, सगृहिणी भव, अर्हंत्य भागी भव, परनिर्वाण भागी भव मंत्र म्हणावे. वृद्ध स्त्रियांनी चित्ताला शुभ व आल्हाददायक आशीर्वाद द्यावा. हा पहिला संस्कार. दुसरा संस्कार आहे प्रीती. 3 महिन्यात चित्त प्रसन्न प्रेमपूर्वक व्हावे यासाठी घरात धर्मोत्सव होणे आवश्यक आहे. पिवळे तांदूळ तिच्या डोक्यावर टाकावे. त्रैलोक्य नाथो भव, त्रैलोक्य ज्ञानी भव, त्रिरत्न स्वामी भव मंत्र म्हणावे. तिसरा संस्कार आहे सुप्रीती. 5व्या महिन्यात हा करण्यात येतो. अवतार कल्याण भागी भव, मंदरे द्राद अभिषेक कल्याण भागी भव असे मंत्र म्हणावे. द्युती 7व्या महिन्यात सज्जाती दातृभावी भव, सद्गृहिणी दातृभावी भव, परमराज्य दातृभावी भव असे मंत्र म्हणून तिच्यावर पूजन करून होम हवन करून पाणी शिंपडवावे. 5वा आहे मोद. 9व्या महिन्यात सज्जाती कल्याण भावी भव, सद्गृहिणी कल्याण भागी भव, वैवाहक कल्याण भागी भव, मुनींद्र कल्याणी भागी भव इत्यादी मंत्रांनी तिला संस्कारित करायचे. 6वा आहे जातकर्म. सुतक वेळी गृहस्थाचार्याकडून सिद्ध परमेशीची पूजा करावी व पुढील मंत्र म्हणावे.
अन्नप्राश गंधोदक शिंपडून नंतर डोक्याला स्पर्श करावा. दिव्य नेमी विजय स्वाहा, परम नेमी विजय स्वाहा, आहित्य निमित्त विजय स्वाहा सांगितले गेले आहे. सांगितले गेले पाहिजे. ही तुझी आई आहे, कुल आहे, हे तुझं कुल आहे, ही जाती, असा वय आहे, हे रूप आहे. मातेच्या संबंधाने तू देखील दिव्य चक्र, विजय चक्र, परमचक्रांना प्राप्त होऊन प्रसन्न हो व तूप आणि दूधरूपी पवित्र अमृत नाभीवर शिंपडून घाती जयो भव मंत्र म्हणून बिंबींची नाळ कापावी. तोंडात व नाकात नश्यात कर्मफल कृत्स्न हा मंत्र म्हणावा. विश्वेश्वरन वाणी भागी भूया हा मंत्र म्हणून मातेचे दूध पाजावे. 7वा आहे नामकरण. सहस्रनामावरून नामकरण करायचे. सगळ्या नावाच्या चिठ्ठ्या काढून एका सुंदर मंगल कलशामध्ये ठेवाव्या व एक छोट्या अज्ञान बालकाकडून एक चिठ्ठी उचलवावी. जी चिठ्ठी आली असेल त्या चिठ्ठीनुसार त्या बालकाचे नामकरण करावे. ही सुंदर विधी आगमोक्त आचार्यांनी सांगितली आहे. 8वा आहे बहिर्यान संस्कार. 3, 4, 5 महिन्यांनी केलेला जातो. निषध्या बसविणे म्हणजे उच्च आसनाला प्राप्त होणे. बसविणे शय्येवर बसून दिव्यासन भागी भव, विजय सिंहासन भागी भव मंत्र म्हणून तांदूळ टाकावे. 10वा आहे अन्नप्राशन संस्कार. 7 ते 8 महिन्यात दूध भात किंवा सुंदर पदार्थ मुलाला खाऊ घालावा. दिव्यामृत भागी भव, विजयामृत भागी भव असे मंत्र म्हणून त्याच्यावर अन्नप्राशन चांदीच्या पेल्यात आणि वाटीतून त्याला खाऊ घालावे. 11वा संस्कार आहे विष्टी. वर्षवर्धन उपनय. उपनय जन्म वर्ष वर्ध भागी भव. जो आज आपण बर्थडे म्हणतो हा शब्द बिलकुल गलत अर्थाला दाखवणार आहे. आगमात एक हा सोहळा साजरा करण्यासाठी वृष्टी म्हणजे वर्षवर्धन असा 1 वर्षाचा संस्कार घेऊन त्याला उपनय जन्म वर्धन वृद्ध भागी असा संस्कार द्यावा, मंत्र म्हणावे. 12वा संस्कार आहे केशवाप. गंधोदक टाकून उपनय मुंड भागी भव उच्चारण लावून त्याच्या सगळ्यात पहिले केस वपन करावे. नंतर स्वस्तिक सुद्धा काढण्याचा विधान दिलेला आहे. 13वा संस्कार आहे लिपी संख्यान. 5व्या वर्षी मुलाला शाळेत टाकण्याच्या पहिले ओम नमः सिद्धेव्या त्याच्या हातात पाटी आणि लेखन देऊन त्याच्यावर हे बीजाक्षर गिरवावे. म्हणजे हा सरस्वती मंत्र त्याला प्राप्त होऊन तो अत्यंत बुद्धिमान व हुशार होऊ शकतो. मंत्र लिहून मग त्याला शाळेत उच्चारण करण्यास लावावे व लिहून पण घ्यावे. अकाराधिक अक्षरे त्याच्याकडनं लिहून घ्यावे. शुद्ध पारगामी भव, अर्थ पार भागी भव असा मंत्र उच्चार करून त्याच्यावर तांदूळ फेकावे. उपनीती. 14वा संस्कार आहे उपनीती. 8 वर्षी यज्ञोपवीत ओम नमः परम शांताय असं म्हणून त्याला केश वपना मुंजीबंधन करून जनेव देऊन त्याला 8 वर्षाच्या नंतर 8 वर्षाच्या कालावधीमध्ये आता त्याची जिम्मेवारी वाढते आणि पूर्णतः तो जैन होण्यास पूर्ण लायक होतो. इव्हन सम्यक दर्शन प्राप्त करण्यास सुद्धा तो समर्थ बनतो. याप्रमाणे 16वा संस्कार आहे व्रतावतरण. 8 वर्षाचा झाल्यानंतर तो एकासन कसा करावा, मुकुट सप्तमी आदी वर्षातून 1 वर्ष येणारा व्रत कसं ग्रहण करावं याची शिक्षा देऊन त्याला संयम मार्गाकडे लावणं हे सुद्धा आचार्यांनी सांगितलेलं आहे. यासोबत षटकर्म सुद्धा या पुस्तकात दिलेले आहे. देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयमन, तपा, दानम चेती, गृहस्थानाम, षटकर्माणी दिने दिने हे सगळ्यांच्याच परिचित असल्यामुळे विशेष प्रकाश घालण्याची औचित्यता वाटत नाही. पण पूर्व कथनाकडे त्या सगळ्या संस्कार आणि मंत्राकडे विशेष लक्ष देऊन जर त्या संस्काराने युक्त आम्ही आमच्या गर्भवती स्त्रियांना आणि येणाऱ्या पोटात वाढणाऱ्या त्या शिशूला जर संस्कारित केलं तर एक सुसंस्कारित समाज तयार होण्यासाठी काहीही शंका नाही. पण पुरुषार्थ आणि श्रद्धेची अत्यंत आवश्यकता असेल. देवपूजा करणे म्हणजे आत्मपूजाचा हा परम निमित्त आहे
असंख्यात गुणी कर्मनिर्जरा आणि सातिशय पुण्यकर्माचा बंध देवपूजाने होतो. गुरुपासती मोक्षमार्ग दाखवणारे गुरु, त्यांची पण उपासना तितकीच आवश्यक आहे. बिगर गुरु शिवाय जीवन सुरूच होऊ शकत नाही. संयम मार्गाला लावणारे हे परम उपकारी गुरुच आहे. त्यांची आराधना पण श्रावकांनी निश्चितपणे केलीच पाहिजे. स्वाध्याय तर जीवनाचा अमृत आहे. स्वाध्याय शिवाय जीवन, आणि ते पण जैन कुलातलं नरभवातलं जीवन पूर्णतः व्यर्थ असेल. स्वाध्याय झाल्यानंतर श्रद्धा आणि चारित्र्य संपूर्णतः व्यवस्थित बनू शकेल. म्हणून प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, द्रव्यानुयोग, कोणत्या ना कोणत्या अनुयोगाचा अभ्यास जरूर करावा. आम्हाला बुद्धी मिळाली आहे, इंद्रियाची पूर्णता मिळाली आहे. त्याचा सदुपयोग शुभ कार्यासाठी म्हणजे स्वाध्याय जर केला तर आमचे सगळे कार्य पार पडते. तप मोठे मोठे तो घेऊ नाही शकणार, पण छोटे छोटे नियमाचे पालन करून संयमाकडे वळावे. आणि कधी कधी तपश्चरणेचा आपण काही अंश आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबन करू शकतो. इच्छा निरोधच तपहा. निर्जरा जर पाहिजे असेल, संसारातून मुक्त बिना तपाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून तपावंच लागेल. जर दुधाला तापवायचं असेल तर भांड्याला तापवावं लागते. तसं आत्म्याला तापवायचं असेल, कर्मातून दूर करायचं असेल तर त्याला शरीर रूपी भांड्याला हे तापवावंच लागेल. म्हणून दोन्ही प्रकारच्या तपश्चरणेचा आचार्याने विधान दिलेलं आहे. शेवटचं कर्म आहे दान आणि पूजा. याशिवाय आचार्यांनी श्रावक नाहीच असा उल्लेख केलेला आहे. आणि आपण परिग्रह आरंभाने सहित आहे. आपण नीतिमत्तेनं न्यायपूर्वक जे अर्थोपार्जन करतो, त्या अर्थोपार्जनाचा भविष्य काळासाठी एक विमा म्हटल्या गेलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. तो कधी धोका देणारा नसेल. ह्या दिसणारा विमा तर धोका देणारा असू शकेल, पण हा विमा कधीही धोका देणारा नसेल. आणि दान मनुष्यभावामध्ये अनंत परमेश्वरी सुद्धा दान करतात. तर आम्ही तर श्रावक आहोत, परिग्रह आणि आरंभाने सहित आहे आणि अर्थोपार्जन करत आहे. या दृष्टीने चारी प्रकारचा दान प्रत्येक श्रावकाने केलाच पाहिजे. जर राजा श्रेयांसनी ही दान परंपरा चालवली नसती तर आज मोक्षमार्ग आणि मोक्षमार्गी दिसलेच नसते. म्हणून आहारदान, औषधदान, अभयदान आणि ज्ञानदान हे चारी दान यथासमय, यथाशक्ती, यथा अवसर परिस्थितीला अनुसरून आपण केले तर आम्हाला एक अपूर्व समाधान मिळेल. आणि मी खरोखर श्रावक कुलाला सफल करतो आहे ही पण उत्कृष्टता आमच्या मनाला जाऊन राहील. आणि असंख्यात गुणी कर्मनिर्जरेचे श्रावकाच्या जीवनात फक्त हे षटावश्यक कर्मच विशेष कार्य करू शकते. हे सगळ्यांनी करावे अशी बुद्धी, असा पुरुषार्थ सगळ्यांच्या जीवनात प्राप्त हो. आणि हे पुस्तक जरूर वाचावे अशी शुभकामना करून मी पहिल्या ग्रंथाचा परिचयाचा उपक्रम संपविते. बोलो जैन धर्म की जय. जय जिनेंद्र. मी सोनल गहाणकरी, नवी मुंबई. ग्रंथसंपदा या सदरात मी आपल्याला आचार्य श्री यशकीर्ती रचित प्रबोधसार या ग्रंथाची ओळख करून देणार आहे. संस्कृतमध्ये लिहिलेल्या या ग्रंथात श्रावकांच्या दैनंदिन षटावश्यक धर्माचे कथन केले आहे. त्यामुळे साहजिकच हा ग्रंथ चरणानुयोगात येतो. अतिशय सहज, सोपा आणि तरीही अद्वितीय असे या ग्रंथाचे एका वाक्यात वर्णन नक्कीच करता येईल. ग्रंथाच्या सुरुवातीलाच मंगलाचरणापूर्वी आचार्य लिहितात, अकारादीनकारांतान मुक्त्वा वर्णान निरूप्यते ग्रंथः प्रबोधसारोऽयं शेषैरष्टादशाक्षरे. अर्थात या ग्रंथामध्ये वर्णमालेतील त ते ह पर्यंत केवळ 18 अक्षरांचाच उपयोग करण्यात आलेला आहे. याशिवाय वर्णमालेतील बाकी अक्षरांचा अजिबात उपयोग करण्यात आलेला नाही. यावरून आचार्यांचे भाषाप्रभुत्व किती होते याची प्रचिती येतेच. याशिवाय ग्रंथामध्ये कुठेही क्लिष्ट संधींचा, समासाचा वापर नाही. ग्रंथात 3 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायात प्रतिज्ञेनंतर मंगलाचरण, धर्मवंदन, रत्नत्रय वंदन करून आचार्य मोक्षमार्गाचे वर्णन करतात. मोक्षमार्गाच्या वर्णनामध्ये सगळ्यात प्रथम पायरी असलेल्या सम्यक दर्शनाचे महत्त्व आचार्य विशद करतात. पहिल्या अध्यायात साधारण 90 श्लोक आहेत आणि 90 पैकी तब्बल 63 श्लोकांमध्ये आचार्यांनी सम्यक दर्शनाचे सविस्तर वर्णन केले आहे. यानंतर अर्थातच सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याचे स्वरूप आचार्य वर्णन करतात.
तिन्ही रत्नत्रयांचे सविस्तर वर्णन झाल्यानंतर या तिन्हीची एकताच मोक्षमार्गाचे कसे कारण आहे याचेही वर्णन आलेले आहे. सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानानंतरच श्रावक व्रती होऊ शकतो. म्हणून आचार्य दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात व्रताचे आधी महत्त्व वर्णन करतात आणि त्याच्यानंतर श्रावकांची व्रते अष्टमूलगुणांचे वर्णन आलेले आहे. पुढे आचार्य अनुक्रमाने अनुव्रते, गुणव्रते आणि शिक्षाव्रतातील प्रथम सामायिक व्रत यांचं वर्णन करतात. सामायिक व्रतासाठी ध्यानधारणाची किती आवश्यकता आहे हे जाणून आचार्यांनी ध्यानाबद्दलचं सखोल विवेचन या ग्रंथात केलेलं आहे. सामायिकाच्या वेळी चिंतनीय भावनांचे स्मरण करून मन एकाग्र करून निर्मल ध्यान कसे करावे याचा विधीही आचार्य सांगतात. अध्यायाच्या शेवटी सामायिक विधी आटोपल्यानंतर जिनपूजा विधी वर्णन केला आहे. पूजेसाठी लागणारी आवश्यक शुद्धी, जिनप्रतिमा स्थापना, पूजा विधी, पूजन सामग्री, पंचपरमेष्ठींची अलग अलग पूजा विधी इत्यादींचे सविस्तर वर्णन या अध्यायात आहे. अशा रीतीने दुसरा अध्याय 240 श्लोकात पूर्ण होतो. तिसऱ्या अध्यायात सुरुवातीला आचार्य पर्वांचे महत्त्व पटवून देतात. त्याच्यानंतर शिक्षाव्रतातील उर्वरित राहिलेले 3 व्रत जे प्रोषदोपवास व्रत, भोगोपभोग परिमाण व्रत आणि अतिथी संविभाग व्रताचे वर्णन करतात. याचबरोबर शास्त्रदान व औषधदानाचेही चर्चा इथे झालेली आहे. त्यानंतर थोडक्यात आचार्यांनी संलेखना व्रताचेही वर्णन केले आहे. अशा प्रकारे तिसऱ्या अध्यायात 3 शिक्षाव्रत आणि संलेखना व्रत असे 99 श्लोकात वर्णन करून ग्रंथ समाप्ती केली आहे. आता हा ग्रंथ का वाचावा, तर हा ग्रंथ अत्यंत सहज सोपा आहे. संस्कृतमध्ये असूनही या ग्रंथामध्ये फक्त अनुष्टुप जो की सगळ्यात सोपा समजला जातो त्या छंदाचाच वापर झालेला आहे. त्यामुळे हा ग्रंथ समजायला सहज सोपा आणि सुबोध आहे. केवळ 18 अक्षरांचाच वापर झालेला आहे. त्यामुळे ग्रंथ अद्वितीय तर आहेच आणि आपल्यासारखा अल्पबुद्धी श्रावक अगदी कुणाच्याही सहाय्याविना याचे अध्ययन नक्कीच करू शकतो. त्यामुळे आचार्य यशकीर्ती यांच्या या ग्रंथाचे अध्ययन सगळ्या श्रावकांनी करावे अशी विनंती. धन्यवाद. जय जिनेंद्र. आचार्य रत्न 108 देशभूषण महामुनी महाराज यांच्या श्री नेमिनाथ जैन मंदिर शाहूपुरी येथील चातुर्मासात झालेली समयसार ग्रंथावरील प्रवचने, जीवाधिकार कृतकर्माधिकार, संग्रहकर्ता तृतीयज्योती कुलकर्णी कोल्हापूर, प्रकाशक S.A. पाटील शाहूपुरी, संवत 2016, तारीख 19/4/60 कोल्हापूर या ग्रंथामध्ये देशभूषण महाराजांचा परिचय दिला आहे. त्यांचे लहानपणीच आई वडील दोघांचेही निधन झाल्यामुळे त्यांच्या बाल मनावर परिणाम झाला. परमपूज्य पायसागर महाराज यांचे दर्शन झाल्यावर तर त्यांचे परिणाम दीक्षा घेण्यासाठी भाव होत होते. पायसागर महाराजांचे शिष्य रामटेकपर्यंत त्यांच्याजवळ एल्लेक दीक्षा व नंतर कुंथलगिरीला मुनी दीक्षा दिली. ते बाळगोंडाचे नाव देशभूषण महाराज झाले. त्यांना दक्षिण, उत्तर, मध्य प्रदेश निजाम संस्थानामध्ये हैदराबादमध्ये विहार करीत असताना त्यांच्यावर अनेक संकटे आली आहेत. त्यांच्यावर त्यांनी विजय मिळविला. त्यांची प्रवचने अत्यंत मार्मिक, तात्विक आणि सर्वांना बोधप्रद अशी होत. समयसार ग्रंथावरही शाहूपुरी कोल्हापूर येथील नेमिनाथ मंदिर येथील चातुर्मासात झालेली प्रवचने केली. संसारातील कर्मरूपी चिखलापासून मुक्त करून आत्म्याला आपल्या मूळ स्थानात पोहोचविणारा असा हा ग्रंथ समयसार आहे. प्रकाशक शिवगौंडा अण्णासाहेब पाटील हे कैलासवासी कर्मवीर श्री भाऊराव पाटील यांचे सारखे चुलत बंधू यांनी जिनसेन मठाची स्थापना केली आहे. गुरुदेव कुलकर्णी हे अजैन होते, पण जैन धर्माची सेवा उत्तम प्रकारे केली. या ग्रंथावरून दिसून येते
महाराजांच्या सानिध्यात मला जो सहवास मिळाला हा फार मोठा लाभ आहे असे लेखक म्हणतात. समयसार ग्रंथात आत्म्याचे वर्णन केले आहे. त्या आत्म्याचा अनुभव म्हणजे स्वस्वरूपाचे ज्ञान होय. आत्मानुभवाने दिव्यदृष्टी प्राप्त होते. त्याला जगात सर्वत्र परमेश्वर आहे प्रचिती येते. तो सर्वांकडे समानतेने पाहतो. स्वार्थामुळे जगात वैभव वाढतो व मानव पशुकोटीत जातो. अज्ञानामुळे आपण परमेश्वर आहोत ही जाणीव नसते. ती जाणीव प्रवचनाद्वारे करून देण्याचा प्रयत्न आहे. नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते ही स्वभावाय भावाय सर्व भावांतरच्चिरे. समय म्हणजे आत्मा, सार म्हणजे पदार्थात आत्म्यात जो मुख्य आहे, मग ग्रहण करण्यायोग्य आहे, विशेष गुणांनी संपन्न आहे अशी वस्तू सार होय. हा जीव किती स्वार्थी आहे याचे एक उदाहरण. एका गृहस्थाच्या पत्नीला ताप आला. पत्नी तापाने डोळे मिटून पडली आहे. गृहस्थ पत्नीजवळ जाऊन डोके हातपाय दाबतो. प्रेमाने काय झाले विचारतो, परंतु मुलगा आईला एका शब्दाने विचारत नाही. ज्या मातेने 9 महिने मुलाला गर्भात ठेवले, लहानाचे मोठे केले, धन दौलत अर्पण केली, त्या माऊलीचा कटू शब्दाने उपकार फेडला. किती विचित्र लीला आहे. मोहलीलेत फसून राहणे ठीक नाही. दर्शन मोहाचा पडदा दूर कर. चारित्र मोहात जुगारून टाक, म्हणजे दुःख वाट्यास येणार नाही. अशी कितीही उदाहरणेद्वारा तत्व समजावून सांगितले आहे. मी सिंधू चौरे म्हणजेच अंजली विलास चौरे, कारंजा लाड. सर्वांना माझा जय जिनेंद्र. माझा पहिला विषय आणि ग्रंथाचे नाव आहे श्री 1008 शांतीनाथ पुराण. या ग्रंथाचे अनुवादक आहे श्री जिनदासजी फडकुले. प्रकाशक आहे जीवराज ग्रंथमाला. इसवी सन 2462 हा त्याचा छपाईचा म्हणजे प्रकाशकाचा काल आहे. त्यातील गाथा आहे असग कवींचा. असं हे शांतीनाथ पुराण, त्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे. हा ग्रंथ प्रथमानुयुगाचा ग्रंथ आहे, म्हणून त्यास इतिहास म्हणतात. तो खरोखरच अन्वयार्थ आहे. त्यावरून जैन धर्माची प्राचीनता सिद्ध होते. हा प्रथमानुयोग ऋषींनी रचल्यामुळे त्याला आर्ष म्हणतात. निस्पृहता धारण करून सत्य व हितकर असा उपदेश त्यांनी या अनुयोगात साठविला आहे, म्हणून त्याला सुक्त म्हणतात. तर मोक्ष प्राप्ती करून देण्यास धर्माचा उपदेश म्हणून धर्मशास्त्र म्हणतात. हा भारतवर्षात असे घडून आले आहे हे त्यात सांगितले आहे, म्हणून त्याला इतिहास, ऐतिहास, इतिवृत्त, आमनाय ही त्यांची दुसरी नावं ठेवलेली आहेत. भगवंतांची वैशिष्ट्य कोणती कोणती होती. सगळं तीर्थंकरांचे काही ना काही वैशिष्ट्य असतात, पण त्यांना दिसलेली ही वेगळी वैशिष्ट्य त्यांनी यात कथन केलेले आहे. या पुराणात शांतीनाथ तीर्थंकरांचे वर्णन असून असं कवींनी केलेले आहे. शांतीनाथ तीर्थंकर शांती पुष्टी करतात. या भावनेतून त्यांच्याविषयी विशेष भक्ती करतो. श्रीशैन राजाच्या भवापासून तो शांतीनाथ तीर्थंकरांच्या भवावस्थेपर्यंत 12 भवात ते उत्तरोत्तर सुखी व परम वैभवशाली होत गेले आहे. अनेक जन्मापासूनचे प्रभूंना भवावधी ज्ञान होते, हे त्याचे वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य हे की धर्मविच्छेद होणे. शांतीनाथ तीर्थंकर तो भगवान महावीर तीर्थंकरापर्यंत मधल्या काळात धर्मविच्छेद झाला नाही. त्या आधीच्या तीर्थंकरात थोडा हा धर्मविच्छेद होत होता. तिसरे वैशिष्ट्य हे की भगवान आदिनाथ, चंद्रप्रभू, पार्श्वनाथ, महावीर या तीर्थंकरांना पूर्वभवात चक्रवर्तीपद प्राप्त झाले.
पण शांतीनाथांनी आपल्या 8व्या भावात चक्रवर्तीपद प्राप्त करून पुन्हा तीर्थंकर अवस्थेत चक्रवर्तीपद प्राप्त केले. म्हणजे असे 2 वेळा त्यांना चक्रवर्तीपद प्राप्त झाले. प्रस्तुत भगवंतांचे चरित्र अनेक कवींनी लिहिलेले आहे, जसे गुणभद्र, सकल कीर्ती वगैरे. पण असं कविकृत मराठी अनुवाद हा प्रथमच झालेला आहे. हा ग्रंथ सर्व अनुष्टुप छंदात आहे. प्रत्येक सर्गाच्या शेवटी पद्ये या मात्र वसंत तिलका वगैरे वेगळ्या वेगळ्या वृत्तात आहे. अनेक अलंकार व रसांनी हे काव्य आकर्षक केले आहे. उत्तम नीतिवाक्यही त्यात आहे. राजनीतीचे वर्णन, नगर, पर्वत, सूर्योदय, चंद्रोदय, सूर्यास्त, युद्धातील पराक्रम, वैराग्य यांचे वर्णन सुंदर आहे. जागोजागी धर्मोपदेश मार्मिकपणे केला आहे. प्रभूंच्या कल्याणिकाचे वर्णन रसाळ आहे. सर्ग 15 व 16 यात प्रभूंनी केलेल्या तत्वोपदेशाचे सुमारे 300 श्लोकात वर्णन केले आहे. त्या जैन धर्माचे उत्तम विवेचन आहे. कवीने शांतीनाथ भगवंतांचे पूर्वभावाचे वर्णन जवळजवळ 1 ते 226 पानापर्यंत केलेले आहे. त्यानंतर त्यांच्या गर्भकल्याणिकाचे वर्णन, 16 स्वप्नांचे वर्णन आहे. त्यानंतर भगवंतांचा जन्म व अभिषेक, पांडुकशिला कोणती व कशा प्रकारची असते, किती आकाराची असते याचे वर्णन, विध बालकाच्या नगरीत प्रवेश त्यांचे वर्णन, त्यानंतर प्रभूंचे राज्य व प्रजेची उन्नतीचे वर्णन आहे. त्यानंतरच्या भागामध्ये 14 रत्नाच्या प्राप्तीचे वर्णन, दिग्विजयासाठी केलेले प्रयाण याचे वर्णन आहे. नंतर सैन्य शिबिर, सूर्यास्त व चंद्रोदयाचे वर्णन आहे. त्यानंतर मागधाधिदेव प्रभूंना नजराना अर्पण करून कसे शरण येतात याचे वर्णन केलेले आहे. प्रभू राजधानीत परत येतात त्याचे वर्णन आहे. प्रभूंचे वैराग्य, लोकांतिक देवाकडून स्तुती व बंधूसह दीक्षा याचे वर्णन आहे. त्यांना प्रथम आहार देण्याचा मान कुणाला व कसा मिळाला, ते कोण होते ते भाग्यवान, हे जाणून घ्यायसाठी या ग्रंथाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, स्वाध्याय करावा लागेल. प्रभूंना केवल ज्ञानाची प्राप्ती व त्यांच्या समोशरणाच्या वैभवाचे वर्णन एकदा तरी वाचावेच लागेल. केवल ज्ञानानंतर कोणते अतिशय त्यांना प्राप्त होतात हे समजून घ्यावे लागेल. त्यासाठी ग्रंथाचा स्वाध्याय आवश्यक आहे. 289 ते 222 पानापर्यंत भगवंतांच्या 7 तत्वांचा सविस्तर उपदेशाचे वर्णन आहे. त्यामध्ये 7 तत्व, 5 भाव, शाद्वाद, 8 कर्म, 6 द्रव्य, प्रकृती, प्रदेश, सत्ता, उदय, उदीर्णा यांचे वर्णन त्यांनी केलेले आहे. नंतर प्रभूंचा विहार कुठे कुठे झाला, इंद्राधिकांची भक्ती व मोक्षप्राप्तीचे वर्णन आहे. ही रचना कवी असग यांची असून ते वैरेती व निर्मल कीर्ती यांचा मुलगा होता. शब्दशास्त्र व आगमशास्त्र यामध्ये पारगामी विद्वानांमध्ये प्रमुख चंद्रकिरणाप्रमाणे निर्मल यश ज्यांचे आहे अशा नागचंद्र आचार्यांचे ते शिष्य होते. असे आहे हे शांतीनाथ पुराण. मराठीत आहे. या ग्रंथात काय काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्या ग्रंथाचा स्वाध्याय करावा लागेल. हा ग्रंथाचं काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितले आहे. आयोजकांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. जय जिनेंद्र. बघूत की जय जिनेंद्र. तिहुवनतिलयं देवं वन्दिता तिहुवन्निदपुरी पूज्यम् ओच्छम् अनुपेहाओ भव्यजनानंद जननयो. कार्तिकेय अनुप्रेक्षा हा ग्रंथ आचार्य कुमार स्वामी कार्तिकेय रचित अनुपेक्षा नामक प्राकृत अतिप्राचीन ग्रंथ आहे. मराठी भाषिकांसाठी यांचा अनुवाद पंडित धन्यकुमारजी आबांनी केला आहे. यामध्ये 12 भावनांचे तर सुंदर वर्णन आहेच,
शिवाय जैन तत्वज्ञान, जैन परंपरा आणि जैन दर्शनामध्ये पृथकात्मक आचार संहितेचे संक्षेपाने परंतु समग्र विवेचन करण्यात आलेले आहे. दिगंबर साहित्यामध्ये 12 भावना अथवा अनुप्रेक्षांच्या वर्णनाचा फार मोठा विषय आहे. तत्वनिरूपक द्रव्यानुयोगांच्या ग्रंथामध्ये, कर्णानुयोगांच्या व चरणानुयोगांच्या ग्रंथामध्येही 12 अनुप्रेक्षांचे वर्णन आले आहे. एकूण 489 गाथांचा हा ग्रंथ आहे. सर्वप्रथम मंगलाचरणामध्ये जिनेंद्र भगवंतांना वंदन करून भव्य जीवांना आनंद उत्पन्न करणाऱ्या अशा अनुप्रेक्षा मी सांगत आहे असे आचार्य म्हणतात. वैराग्याची जननी अशा 12 भावनांचा हा क्रम असा का ठेवला, तर याचे उत्तर म्हणजे स्पष्टीकरण देताना आचार्य सांगतात, संसारी जीवांना संसार रोगाने घासले असून संसार सुखाची प्राप्ती एवढेच त्यांच्या कर्मसाधनेचे प्रयोजन असते आणि हेच संसार दुःखाचे मूल आहे. आणि म्हणून प्रथमतः अनित्य अनुप्रेक्षा सांगितली आहे. अनित्यामध्ये नित्यपणाची बुद्धी आहे, म्हणूनच अनित्य वस्तूला तो शरण मानतो. परंतु शेवटी या सर्व यातना व सुखे त्याला एकट्यालाच भोगावे लागतात, म्हणजेच एकत्व भावना. तदनंतर अन्यत्व आणि व्याधीमुळे शरीर सुखाचे साधन शरीर होऊच शकत नाही असे सांगणारी अशुची भावना. तदनंतरच्या 6 अनुप्रेक्षांमध्ये संसाराच्या कारणांचा शोध घेऊन यापासून निवृत्तीचा मार्ग तो कोणता, तर आश्रवास दुःखरूप जाणून संसारापासून निवृत्त होणे आणि त्यासाठी गरज असते ती तपाची साधने आत्मसात करण्याची, संवर आणि निर्जरेला जवळ करण्याची आणि त्यामुळे लोकात राहून भिन्नत्वाची भावना दृढ होते. मानव जन्म व त्यातच जैन धर्माची सार्थकतेचे दर्शन आपल्याला बोधी दुर्लभ भावना घडविते. धर्मभावनेमध्ये साधकाच्या 2 भूमिका स्वीकारल्या आहेत, गृहस्थ आणि अनगार. श्रावकाच्या 11 प्रतिमांपासून मुनींच्या दशधर्मापर्यंतचे विस्तृत विवेचन आपल्याला वाचायला मिळते. लोकभावनेमध्ये लोकाकाशाचे स्वरूप व विस्तार, तसेच जीवाचे वर्णन व भेद, जीव समास आणि पर्याप्तेचेही वर्णन आलेले आहे. आत्म्याचे भेद, कारण कार्यभावाचे वर्णन व पर्याय स्वरूपाचे उत्कृष्ट अभ्यासही आपला होतो. 5 बालयतीन तीर्थंकरांना नमस्कार करून आचार्य या ग्रंथाची सांगता करतात. या पुस्तकाचे नजरेत ठळकपणे भरणारे वैशिष्ट्य म्हणजे धर्मसाधनेचे अंतिम प्रयोजन मोक्ष व त्याचा मार्ग हे कोठेही गौण झालेले नाही. या ग्रंथाचा अभ्यास केल्यामुळे या 12 अनुप्रेक्षांमध्ये भावनांचे संस्कार टाकून रत्नत्रय धर्माची साधना करण्याची प्रेरणा तर भव्यजीव आणि मुमुक्षांना निश्चितच मिळेल यात शंकाच नाही.